नमस्कार. मी सोलापूर, माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आपल्याला सर्व सोलापूरकर वासियांना, तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना सर्वांनाच होळीच्या धुलिवंदनाचा हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आपल्या सोलापुरामध्ये जिल्ह्याची एक परंपरा आहे. आपण धुलिवंदना दिवशी रंगपंचमी न साजरा करता की होळी न खेळता आपण रंगपंचमीला आपला होळी साजरा होतो किंवा आपला धुलिवंदन साजरा होतो. तर माननीय सर्व नागरिक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवती, महिलांना, प्रौढ पुरुषांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण ही होळी अत्यंत साधा पद्धतीने, बिना पाणी विना रंग, त्याचबरोबर केमिकलयुक्त रंग न वापरता साध्या पद्धतीने करायचा आहे. हा होळी सण म्हणजे आपण आपल्यातील जे दुर्गुण आहेत किंवा आपल्या समाजामध्ये जे सामाजिक दृष्टिकोन बिघडण्यासाठी समाजकंटक आहेत किंवा आपल्यातील जे अनिष्ट अशा प्रकारचे प्रथा आहेत किंवा आपल्या अनेक सवयी आहेत, छंद आहेत किंवा ते आपण बघतो गुटखा आहे, धूम्रपान आहे आणि त्याचबरोबर आपण निशावस्तूचा आपण वापरतो. या सगळ्यांची होळी करायची आहे. हे करत असताना रंगपंचमी दिवशी आपण साध्यापणाने आणि आनंदाने साजरा करत असताना कोणाचाही मन न दुखवता, एकीकडं रमजान महिना चालू आहे. मुस्लिम बांधवांचा रमजान महिना अत्यंत कडकपणे उपवास करतात. त्यांनासुद्धा बाधा होता कामा नये किंवा आपल्या कोणालाही रंग लावताना कुठल्या प्रकारचा त्यांना बाधा होता कामा नये. अशा प्रकारचा रंग या ठिकाणी वापरून आपण शांततेने साजरा करायचा आहे. अत्यंत महत्त्वाची सूचना एक आहे की जे लोक रंग लावण्याला विरोध करतात त्यांना अजिबात रंग लावण्याचा प्रयत्न करू नका. त्याचबरोबर अंडीचा वापर केला जातो. या अंडी वापरामुळे माणूस पळून जाण्याचा प्रयत्न करतो, ॲक्सिडेंट होतात किंवा त्या ठिकाणी जात असताना एकमेकांची भांडणं होतात. हे अगोदर झालेले भांडणं, आपल्या एकमेकाचे अंतर, आपल्याला एकमेकांचे जे काही गोष्टी अप्रिय घडलेले ते तो दूर करण्याचा जो होळी सण आहे, रंगपंचमी सण आहे. पण ते दूर करण्याऐवजी परत त्यामध्ये नवीनच भर पडण्यासारखा कुठल्याही कृत्य करू नका, अशा प्रकारचे मी विनंती करतो. आणि त्याचबरोबर परत एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करतो की होळी हा सण आनंदाचा, अत्यंत आनंदाचा, रंगपंचमी हा सण देखील अत्यंत रंगात आपण बेरंग न होता रंगात रंग मिळवून घेऊया. अशा प्रकारचा आपण साध्या पद्धतीने, बिना पाण्याचे आणि कुठल्याही कोणाला बाधा न होता हा सण साजरा करावा. अशा प्रकारचे मी सोलापूर, माझा सोलापूर, आमचा उद्देशच आहे विकास आणि परिवर्तन करणं. हे परिवर्तनाची होळी, परिवर्तनाची रंगपंचमी आपण साजरा करा आणि कुठल्याही प्रकारचं गोंधळ न करता शांततेने, अत्यंत शांततेने रंगपंचमी साजरा करावा असं विनंती करतो. खास करून विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवतींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण रंगपंचमी साध्या पद्धतीने आणि कुठल्या प्रकारचा गोंधळ न करता आणि कुठल्या प्रकारचं एकमेकाचं भांडणं न होता शांततेने साजरा करा. परत एकदा सर्वांना होळीच्या, धुलिवंदनाचा आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर.